नमस्कार मित्र मैत्रिणींनो. नाही म्हटलं सेल लागलाय, एक पे एक फ्री, एकावर एक फ्री. नाही, दुसरा सेल लागलाय, एकावर दोन फ्री. कुठे जाऊया? सेल संपायच्या आत खरेदी करूया, नक्की करूया मंडळी. असं आपण सेलमध्ये जातो, एकावर दोन फ्री आनंदाने घेतो. हा व्यवहार आहे. म्हणजे नेमका आपण काय करतो? आपण फायदा विकत घेतो. तुम्ही म्हणाल हा व्यवहार आज का सांगताय? असंच आहे मंडळी. अधिकस्य अधिकम फलम. अहो, यंदा अधिक महिना आहे ना. मग काय काय करूया? नाही मंडळी, आधी याचं थोडं भूगोल विज्ञान जाणून तर घेऊया. काय झालं मंडळी, कॅलेंडर वर्ष 365 दिवसांचं असतं म्हणे. हो बरोबर आहे. अहो, आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 365 दिवस लागतात. वास्तविक पाहता 365 दिवस आणि पाव दिवस वरती लागतो म्हणे. मग आता या पाव दिवसाचं करायचं काय? त्यांनी काय केलं, दर 4 वर्षांनी लीप वर्ष जाहीर केलं आणि मग 365 दिवसांचं पाव दिवस मिळून 4 वर्षांनी लीप वर्ष आलं 366 दिवसांचं. आता गंमत अशी झाली, हे झालं सौर वर्षाचं, पण आमचं पंचांग चांद्रमास सांगतं. चांद्रमास म्हणजे कसं म्हणाले, चंद्राला पृथ्वीवरती फिरायला 29.5 दिवस लागतात. मग चांद्रमास हा किती दिवसांचा झाला? 29.5 दिवसांचा. मग चांद्र वर्ष किती दिवसांचं झालं? ते झालं चांद्र 12 मासाचं, म्हणजेच 354 दिवसांचं. आता काय होतंय, 365 एकीकडे 354 एकीकडे. काय करावं बरं? 11 दिवसाचा फरक झाला. मंडळी, आमचे पूर्वज हुशार होते. या 11 दिवसांचे त्यांनी एकत्र करून दर 3 वर्षांनी एक अधिक मास तयार केला आणि मग आमचं पंचांगाचं चांद्रमास या अधिक मासाचं शास्त्र सांगायला लागलं. मग या अधिक महिन्यात काय करायचं? अहो मंडळी, काय नाही करायचं ते विचारा. म्हणजे कसं, दान धर्म जप तप व्रत वैकल्य सगळं करायचंय. मग करा तयारी. काय काय करू शकता ते? कारण माहितीये ना, अधिकस्य अधिकम फलम. धन्यवाद.